हॅलो एव्हरीवन, फूड जंक्शन बाय प्रेरणा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत गाड्यांवर मिळणारे अगदी मस्त असे आणि कमी तेलकट होणारे कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन. रेसिपी बघता क्षणी तुम्हाला नक्की बनवायला घ्याल एवढी ही सोपी रेसिपी आहे आणि खूपच सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे कोबीचे मंचुरियन खूपच कमी वेळामध्ये तयार होतात आणि मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी देखील लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशी ही रेसिपी आहे आणि छोटे मुलं कोबी खात नाहीत तर तुम्ही या पद्धतीने त्यांना बनवून दिलं तर ते आवडीने खातील आणि टेस्टी देखील आहेत. त्यामुळे सगळ्यात सोपी, कमी वेळात बनणारी, मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि तितकीच टेस्टी देखील ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता कोबीची मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे, ज्याला आपण पत्ता गोबी देखील म्हणू शकतो. इथे मी अर्धा पत्ता गोबी कापून घेतलेला आहे. तेवढ्याच याचे मी मंचुरियन बनवणार आहेत आणि एका किसणीने आपल्याला तो किसून घ्यायचा आहे. तुम्ही इथे फूड प्रोसेसर मध्ये देखील हा बारीक चॉप करून घेऊ शकता. खूप जास्त बारीक न करता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. सर्व कोबी इथे मी किसून घेतलेला आहे आणि त्याचा जो मध्य भाग असतो तो आपण बाजूला काढून टाकणार आहोत. हा कोबी एका बाउल मध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे इंग्रेडियंट्स टाकून घ्यायचे आहेत. सर्वात आधी इथे मी पोहे घेतलेले आहेत. हा एक सिक्रेट इंग्रेडियंट्स आहे. पोहे मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे. साधारण अर्धा कप इथे मी पोहे घेतलेले आहेत आणि आपण जो कोबी घेतला होता तो साधारण 3 वाट्या इथे भरलेला आहे आणि त्याच वाटेने मोजून मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहेत. पोहे नंतर आपण याच्यामध्ये 1 कप मैदा टाकून घेऊया. पोहेच्या ऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता. त्यानंतर इथे 4-5 पाकळ्या मी लसूण चॉप करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा ते 1 इंच आलं घेतलेलं आहे, ते पण मी बारीक चॉप करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी रेड चिली सॉस घेतलेला आहे, तो पण 1 टेबलस्पून इथे मी वापरलेला आहे. रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची देखील बारीक चॉप करून घालू शकता किंवा लाल तिखट देखील इथे वापरू शकता. त्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून सोया सॉस घेतलेला आहे. या सगळ्या जिन्नसांमुळे आपल्या कोबी मंचुरियनला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर इथे मी गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी फूड कलर वापरत आहे. जे बाहेर मंचुरियन मिळतं त्याच्यामध्ये ऑब्विसली कलर टाकलेला असतो, त्यामुळे इथे देखील मी कलर टाकून घेत आहे. कलर हा ऑप्शनल आहे. त्यानंतर हे सगळे जिन्नस मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. हे मिक्स करण्यासाठी आपल्याला इथे वेगळ्या पाण्याची गरज पडत नाही. मीठ टाकल्यामुळे आपल्या कोबीला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पोह्याची पूड टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता एक प्रकारचं सर्व पाणी सुटलेलं असतं कोबीला, ते सर्व पाणी ऍब्झॉर्ब करून घेत होतो. त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला इथे टाकायची गरज नाही पडत आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपण हे मिश्रण मिक्स केलेलं आहे आणि ते हवं तितकं ड्राय देखील झालेलं आहे. याच पद्धतीचं मिश्रण आपल्याला इथे कोबी मंचुरियनसाठी लागत असतं. एकीकडे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि तेल आपलं कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. त्यानंतर हे मिश्रणाचे लगेचच आपल्याला इथे छोटे छोटे गोळे करून तेलात सोडायचे आहे. तुम्ही या पद्धतीने देखील एवढं मिश्रण घेऊन त्याचे थोडे थोडे गोळे तेलामध्ये सोडू शकता. तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण सर्व गोळे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि ते मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता त्याचा रंग देखील बदलला आहे आणि छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे मंचुरियन इथे बनवून तयार झालेले आहेत. आपल्या एखाद्या चाळणीवर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे, त्यामुळे एक्स्ट्राचं तेल हे निथळून जातं आणि आपला पदार्थ हा छान कुरकुरीत राहतो.
त्यानंतर बाकीचे देखील मंचुरियन मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आपण भजे ज्याप्रमाणे तेलामध्ये सोडतो त्याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हव्या त्या आकाराचे बॉल्स किंवा तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता बाहेर गाड्यांवर जे मिळते ते याच आकाराचे असतात. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि तितकेच टेस्टी हे मंचुरियन बनवून तयार होतात. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले मंचुरियन दिसत आहेत आणि तितकेच टेस्टी देखील ते आहेत. थोडीशी भूक लागली असेल तेव्हा आपण पटकन हे बनवू शकतो. खूपच कमी वेळामध्ये हे बनवून तयार होतात. मुलांना तर फारच आवडतात, पण त्यासोबत मोठ्यांना देखील आवडेल अशी ही रेसिपी आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा, कारण माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते. तुम्ही बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत असे हे मंचुरियन बॉल्स आपले रेडी झालेले आहेत. आज कॉर्नफ्लॉवर न वापरता आपण इतकी छान रेसिपी बनवलेली आहे. कॉर्नफ्लॉवरला पर्याय म्हणून आज आपण इथे पोह्यांचा वापर केलेला आहे. अशाच नवनवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते. त्यामुळे आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी रहा आणि खात रहा.